वैभव नाईक सगळीचकडे एक नोटीस आणि स्वतः एक स्टेटमेंट दिलंय, एक व्हिडिओ केलाय आणि सगळीकडे सांगतो की संजू परबांना फिरोज बाबा संदर्भात नोटीस आली. मला आतापर्यंत रात्रीचे 9 वाजले कोणत्याही प्रकारची नोटीस मिळालेली नाही. आता ही नोटीस, माझी नोटीस वैभव नाईकाकडे कशी पोहोचली, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. का दारू पिऊन बोलतो, काय दारू पितो एवढं मला माहिती आहे. तर दारू पिऊन बोलायला लागला हे मला आता कळतं, कारण ही नोटीस आतापर्यंत मला कोणतीच पोचलेली नाहीये. जेव्हा नोटीस येईल तेव्हा मी त्याचं उत्तर देईन. एवढंच मला ठिकाणी सांगायचं आहे. मी काही जास्त बोलणार नाही. मला नोटीस आली नाहीये, त्याच्यामुळे काय बोलू इच्छित नाही. आणि त्याने जो कोणती जी नोटीस देतोय ती काय त्याने स्वतः तयार केली ते मला पहिलं बघितलं पाहिजे. त्याच्यामुळे जोपर्यंत नोटीस येत नाही तोपर्यंत मी त्याच्यावर अधिक काय बोलू इच्छित नाही. फिरोज बाबा आणि जे काही कोण लोक असतील, आम्ही मतदानासाठी फिरत असतो. काही लोक ग्रुपमध्ये येऊन आम्हाला बुके देतात, त्याच्यावर आम्ही काय बोलणार. कोणाला आम्ही बुके नाकारू शकत नाही. कोणी फुलं दिली तर आम्ही घेतो ती. याचा अर्थ त्याच्या कारणाशी आमचा काय संबंध नसतो. बुके वगैरे त्याने दिलाय मला, आम्ही मान्य करतो. तो सुद्धा 50 लोकांत दिलेला बुके आहे. काय करणी करतोच करताना आमचे फोटो नाहीत, बुके देतानाच फोटो आहेत. कोणत्यापर्यंत काही संबंध नाहीये.